नमस्कार, आरोहीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बटर गार्लिक चिकन कसं बनवायचं ते बघूयात. इथं मी अर्धा किलो चिकन घेतलंय. चिकन स्वच्छ धुवून घेतलंय. आता यामध्ये 2 चमचे आलं लसूणची पेस्ट घालायची. त्यानंतर तिखटपणासाठी इथं मी 1 चमचा काळी मिरी पावडर घालते. त्यानंतर चवीपुरतं मीठ. आता हे सगळं एकजीव करून घेऊ. इथं चिकन सगळं एकजीव करून झालंय. आता झाकण ठेवून 30 मिनिटांसाठी बाजूला ठेवू. आता 30 मिनिटं झालेत. आता एका प्लेटमध्ये थोडासा मैदा घ्यायचा आणि अर्धा तास मॅरिनेट करून घेतलेलं चिकन कोट करून घ्यायचं. इथं मी सगळं चिकन अशा प्रकारेच कोट करून घेणार आहे. आता एका पॅनमध्ये 2 चमचे तेल मध्यम गरम करून घ्यायचं. तेल मध्यम गरम झालं की मंद ते मध्यम आचेवर चिकन फ्राय करून घ्यायचं. दोन 3 मिनिटांनंतर चेक करूयात. इथं बघा 2-3 मिनिटांनंतर चिकन आपलं फ्राय झालं एका बाजूने. आता हे उलटून घेऊ. आता 3-4 मिनिटांनंतर दुसऱ्या बाजूने पण चेक करूया. इथे बघा चिकन मस्त फ्राय झालंय. आता हे सगळं चिकन काढून घेऊ आणि बाकीचं चिकन पण असंच फ्राय करून घेऊ. आता एका कढईमध्ये 2 चमचे बटर घेऊ. बटर गरम झालं की त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला अर्धी वाटी लसूण घालायचा आणि परतून घ्यायचं. लसूण परतून झालाय. आता यामध्ये 1 वाटी बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात घालूयात आणि 1 मिनिटभरासाठी परतून घेऊ. आता चवीपुरतं मीठ घालायचं. त्यानंतर 1 चमचा चिली फ्लेक्स घालायचे आणि एकत्र करायचं. त्यानंतर 1 चमचा मैदा घालायचा आणि पुन्हा सगळं एकजीव करून घ्यायचं. एक 2 मिनिटं सगळं एकजीव करून घेतल्यानंतर अर्धा ग्लास पाणी घालू आणि सगळं ढवळून घ्यायचं. आता यावर झाकण ठेवूयात आणि 3-4 मिनिटं उकळून घ्यायचं. 3-4 मिनिटांनंतर झाकण काढूयात. आता मिश्रण बघा थोडं दाटसर झालंय. आता यामध्ये फ्राय करून घेतलेलं चिकन घालू आणि सगळं एकत्र करून घेऊ. आता यावर झाकण ठेवू आणि 5 ते 6 मिनिटं वाफ काढून घेऊ. आता झाकण बाजूला काढूयात. आता झाकण न ठेवता मध्यम गॅसवर 2 ते 3 मिनिटं चिकन शिजवून घेऊ. इथं बघा 2-3 मिनिटं झाकण न ठेवता शिजवून घेतल्यानंतर चिकन आपलं तयार झालंय. आता गॅस बंद करायचा आणि 1 चमचा लिंबाचा रस घालायचा
आणि आवडत असेल तर कोथिंबीर घालून सगळं चिकन एकजीव करून घ्यायचं। हे चिकन चवीला खूप छान लागतं। तुम्ही देखील नक्की बनवा। रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।